मंडळी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील रुई हे गाव पुन्हा एका रक्तरंजित घटनेनं हादरून गेलंय। 14 मेच्या गुरुवारी या गावात एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे। राजेश विष्णू कोरकणे असं या घटनेतील हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून 4 आरोपींनी कट रचून त्याला घेरलं आणि कायमचं संपवलं। प्रेम प्रकरणाच्या संशयातून ही हत्या झाल्याचं आता समोर येत असून आरोपींमध्ये संबंधित मुलीचे 2 भाऊ आणि वडिलांचा देखील समावेश आहे। ही घटना समोर आल्यानंतर रुई गावात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। त्या पार्श्वभूमीवर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता। या प्रकरणात आता मयत तरुणाच्या नातेवाईकांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात घडलेला सगळा प्रकार कुणी आणि का घडवून आणला तसंच या हत्येचा थरार कसा घडला या संदर्भात माहिती दिली आहे। त्या माहितीच्या आधारावरच रुई गावात 12 आणि 14 या 2 तारखांना नेमकं काय घडलं तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, अंबड तालुक्याच्या रुई गावातील राजेश विष्णू कोरकडे हा 18 वर्षीय तरुण मुलगा शेतकरी कुटुंबातील असून आरके नावानं परिसरात प्रसिद्ध होता। तो फोटोग्राफी आणि सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएटिंगचा व्यवसाय करत असल्याचीही माहिती समोर येते। त्याच्या इंस्टाग्राम आयडीवर तसे असंख्य फोटो दिसून येतात। तर याच रुई गावात दत्ता शेषराव साळे यांचं देखील कुटुंब राहतं। त्यांच्या सोनम नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून राकेश कोरकडे याची हत्या झाल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून गावात राजेश आणि सोनम यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगल्या होत्या आणि त्यावरून सोनमची आणि साळे कुटुंबाची बदनामी होत होती। ही गोष्ट जेव्हा साळे कुटुंबाला समजली तेव्हापासून राजेश आणि या कुटुंबामध्ये वाद सुरू झाले होते। सोनमचे वडील दत्ता साळे आणि तिचे 2 भाऊ शुभम व करण हे राजेश बरोबर भांडण करायला लागले होते। रविवारी 12 मेच्या दुपारी देखील गावातील मंदिरासमोर त्यांच्यात वाद झाला होता, पण त्यावेळी गावातील काही व्यक्तींनी मध्यस्थी केली आणि दोन्ही बाजूंची समजूत घालत हा वाद सोडवला होता। पण यावेळी मुलीचे वडील दत्ता साळे या भांडणाच्या ठिकाणी आले होते। त्यांनी राजेश, तुला 1-2 दिवसात पाहून घेतो असं म्हणत धमकी दिली होती। त्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले। भांडण करणारे गावातीलच असल्यानं आणि आता हा वाद मिटल्यानं पुढे काहीतरी भयंकर घडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। पण सोनमचे वडील आणि भावांच्या मनात वेगळाच कट शिजत होता। त्यांचा राग आता अनावर झाला होता। अशातच उजाडला 14 मे, गुरुवारचा दिवस। गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये कैलास मुळे नामक व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं। लग्न सोहळा व्यवस्थितपणे पार पडत होता। वराडी मंडळींच्या पंगत बसल्या होत्या आणि त्या पंक्तींना राजेश कोरकडे हा जेवण वाढत होता। पण जेवण वाढत असतानाच तो अचानक मंडपातून बाहेर पळताना दिसला। त्याला मारण्यासाठी आरोपी कोयता घेऊन त्या ठिकाणी आले होते। दत्ता साळे यांनी याला पकडा असं म्हणताच त्यांची 2 मुलं शुभम आणि करण तसंच अभिषेक उर्फ मोन्या मुसळे नावाचा मुलगा अशा तिघांनी राजेशचा पाठलाग सुरू केला। यावेळी करणच्या हातात कोयता होता। दरम्यान थोड्याच वेळात आरोपींनी राजेशला मारवाडी गल्ली परिसरातील पडीक जागेत गाठलं। राजेशला त्या ठिकाणी आरोपींनी मारहाण केली आणि नंतर राजेशच्या चेहऱ्यावर, छातीवर, गळ्यावर आणि दोन्ही हातांवर धारदार कोयत्याला सपासप वार केले। त्यामुळे गंभीर जखमी झालेला राजेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला आणि पाहता पाहता त्याचा मृत्यू झाला। यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। दरम्यान एकीकडे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले तर दुसरीकडे रुई गावात मोठी खळबळ उडाली। गावकऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली। एपीआय वैशाली पवार यांच्यासह त्यांचं पथक आणि अंबडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। पोलिसांच्या पथकानं घटनेचा पंचनामा केला, आरोपींबद्दलची माहिती मिळवली, तर फॉरेन्सिकच्या पथकानंही काही पुरावे जमा केले। नंतर राजेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सुखापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला। तसंच रुई गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला। दुसऱ्या बाजूला तीर्थपुरी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तातडीनं सूत्र हलवली आणि तासाभराच्या आत 2 आरोपींना ताब्यात घेतलं। बाकीच्यांना देखील लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेनंतर मयत राजेश कोरकणेच्या नातेवाईक काशीबाई पंढरीनाथ कोरकणे यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यात आधी सांगितल्याप्रमाणे घटनाक्रम नमूद करण्यात आला। या फिर्यादीनुसार तीर्थपुरी पोलिसांनी रुई गावातील दत्ता शेषराव साळे, शुभम दत्ता साळे, करण दत्ता साळे आणि अभिषेक उर्फ मोन्या अशोक मुसळे या 4 आरोपींवर BNS कायद्याच्या कलम 103 उपकलम 1 आणि कलम 3 उपकलम 5 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय।
मंडळी, महिनाभरातच गावात घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. यापूर्वी एप्रिल महिन्यात विशाल राजगुरू या 19 वर्षीय मुलाने त्याच्या अल्पवयीन मित्राच्या साथीनं स्वतःच्या बापाचीच हत्या केली होती. आईचं निधन झाल्यानंतर 46 वर्षीय वडील दिलीप राजगुरू हे दुसऱ्यांदा लग्न करत असल्याचा राग विशालच्या मनात होता. त्यामुळे त्यानं झोपलेल्या अवस्थेतच आपल्या बापाला संपवलं होतं. या घटनेची त्यावेळी जालना जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली होती. आता या घटनेला एक महिना होऊन गेल्यानंतर गुरुवारी 14 मेला रुई गावात पुन्हा एक रक्तरंजित थरार घडला. मुलीशी असलेल्या प्रेमाच्या संशयावरून आणि होत असलेल्या बदनामीच्या रागामधून बापलेकांनी राजेश कोरकडे या 18 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला. मंडळी, या प्रकरणाचा पुढील तपास तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या API वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळते. तर या घटनेमुळे आता समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. या संदर्भात तुमचीही काही मतं असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.